आपल्यासोबत काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर आहेत। ताई, ज्या पद्धतीचं लोकसभेत तुम्ही चित्र दाखवलं, ज्या पद्धतीचं यश मिळालं, विधानसभेत कसं बघताय? आता सध्या सगळ्याच पक्षाला जादा जागा पाहिजे नाही, महाविकास आघाडी अतिशय सत्सेद विवेकानं त्या ठिकाणी वागते आहे आणि सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन व्यवस्थित आहे, पण मला नाही वाटत काही प्रॉब्लेम जाईल त्याच्यामध्ये। आणि जसं यश लोकसभेत मिळालं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं यश विधानसभेत मिळेल अशी अपेक्षा आहे। तरी समोर जाऊन चांगलं यश मिळेल, मिळतंच आहे विधानसभेला। बिलकुल सत्ता बदल होणार, नक्कीच 100% सत्ता बदल होणार। मुख्यमंत्रीच्या इथं नवनीत राणा तुमचं सगळं अतिप्रेमाचं हे संपलंय सगळं। ज्या पद्धतीच्या टीका मागच्या वेळेला त्या आमच्या मतांवरच त्यांनी पार्लमेंट बघितलं होतं, यावेळेला आमची मतं आम्ही घेतली, त्यामुळे ताकद दाखवून दिली। ताकद आहेच की। सध्या लाडकी बहीण वगैरे ज्या योजना आल्या, कसं बघताय, कितपत याचा फायदा महायुतीला मिळेल? भरपूर कॉन्ट्रोवर्सी त्यांच्यामध्ये आहे आणि फायनान्स डिपार्टमेंटनी देखील ऑब्जेक्शन तिथे घेतलेले आहेत। तर खरंच ते कसं चालेल कसं नाही चालेल याच्यामध्ये संभ्रम नक्कीच आहे, पण अतिशय तुटपुंजी मदत ही आहे। एखाद्या महिलेला आपण पायावर उभं करणं, तिला रोजचा पैसा तिच्या हातात येणं आणि अवलंबून करणं, पण ठीक आहे, मी म्हणेल चला देर से आए लेकिन कंजूसी के साथ आए, तो ठीक आहे। पण हे राहील असं वाटतंय निवडणुकीनंतर? जी कंडिशन आत्ता आपल्या अर्थव्यवस्थेची आहे त्याच्यावरनं तर काय वाटत नाही हे असं राहील म्हणून। हे जुमला राहणार परत? युतीवाल्यांना जुमले करण्याची सवय आहेच ना। होत्या यशोमतीताई, त्यांनी सांगितलेलं आहे यावेळेला राज्यात नक्की सत्ता बदल घडेल आणि लाडकी बहीणसारखी जी योजना सुरू आहे या योजनेमध्ये हे चुनावी जुमला राहू नये, निवडणुकीनंतर सुद्धा या बहिणींना तुटपुंजी का विना मदत मिळावी ही त्यांची भूमिका आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।